म्हाळुंगी येथील शिवाजी विठ्ठल चव्हाण वय वर्ष 22 या युवकाची गावातील स्मशानभूमीत निर्घुण खून झाला। या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय। ही घटना गुरुवारी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली। शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांना मृतदेह दिसला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे। मृत युवक शिवाजी चव्हाण हा अकलूज येथील साखर कारखान्यामध्ये काम करत होता। रात्री कार्यक्रमामधून हलगी वाजून शिवाजी घरी आला होता। त्यानंतर स्मशानभूमीमध्ये मृतदेह आढळला। त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे। पंढरपूरचे डीवायएसपी अर्जुन भोसले, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पीएसआय साळुंखे, पीएसआय महाडिक, एएसआय बाळासाहेब पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय चंदन शिवे, किशोर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस बंदोबस्त चोख ठेवून पंचनामा केला आहे। डीवायएसपी अर्जुन भोसले यांनी पुढील तपासासाठी पोलिसांना सूचना देऊन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं पाठवली आहेत। म्हाळुंग गावातील काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे।